नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, दिनांक 3 लिहिला आहे आणि त्याचप्रमाणे 4 तारखेला सुद्धा एक WTO येणार आहे. हा WTOची दिशा थोडीशी खालच्या मार्गाने असल्याकारणे अरबी समुद्राकडे त्या वाऱ्याचा प्रवाह असल्या कारणामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जसे मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 4 तारखेला राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, दिनांक 4 तारखेला कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. 4 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतातील पालनपूर, महेसाणा, उदयपूर, त्याचप्रमाणे देवगड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे भीलवाडा, अजमेर, जयपूर, त्याचप्रमाणे दिल्ली या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे हिसार, पानिपत, सहारनपूर आणि चंदीगड येथे सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर जम्मू काश्मीरच्या संपूर्ण भागात काही भागात बर्फबारी तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचप्रमाणे काही पहाडी भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात त्याचप्रमाणे 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी वातावरण कसे असेल याची माहिती या व्हिडिओमध्ये आता आपण पुढे घेणारच आहोत. तर मित्रांनो, 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात या WTOमुळे जवळपास 5 विभागात कुठे पावसाची शक्यता नाही, परंतु तापमानात मात्र हे चढउतार होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस, अकोला येथील न्यूनतम तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील तापमान मात्र हे अकोला येथील तापमानापेक्षा 1 अंश डिग्री जास्त म्हणजे 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर नांदेड येथील तापमान हे 20 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, नाशिक आणि कोल्हापूर येथील तुलनेने तापमान हे 2 अंश डिग्री सेल्सिअसने न्यूनतम तापमान हे कमी असणार आहे. तर मित्रांनो, 5 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतातील बहुतांश राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे, जसे की मध्य प्रदेश, हरियाणा, त्याचप्रमाणे पंजाब या भागामध्ये पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र काही प्रमाणात ढगाळ राहू शकते. तर 5 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये मात्र WTOच्या प्रभावामुळे हलक्या स्वरूपात बर्फबारी ही चालू राहणार आहे. तर 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील 5 विभागात कुठे पावसाची शक्यता नाही आहे. तापमानातही कमी जास्त होणार आहे, चढउतार होणार आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस, त्याचप्रमाणे अकोला येथील तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस, नागपूर येथील तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर येथील तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. नाशिक आणि कोल्हापूर येथील तापमान तुलनेने 2 अंश डिग्री सेल्सिअस इतर भागापेक्षा हे कमी असणार आहे, म्हणजे या भागात थंडीचे प्राबल्य हे कायम असणार आहे. तर मित्रांनो, 6 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतातील त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश भागात कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये 6 फेब्रुवारी रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात मात्र WTO सक्रिय असल्याकारणाने तिथे हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील 5 विभागात कुठे पावसाची शक्यता नाही. तापमानाचं सांगायचं झाल्यास नाशिक येथील तापमान हे 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील तापमान 17 अंश डिग्री सेल्सिअस, अकोल्यातील न्यूनतम तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर येथील तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस, त्याचप्रमाणे नांदेड येथील तापमान 21 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, 6 फेब्रुवारी रोजी नाशिक, जळगाव आणि अकोला येथील तापमान हे इतर भागापेक्षा तुलनेने न्यूनतम तापमान कमी असणार आहे, म्हणजे तिथे थोड्या प्रमाणात थंडी राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये तापमानात अशीच चढउतार होण्याची शक्यता आहे आणि पावसाची कुठेही शक्यता
नाही. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चला आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेतीच्या संपूर्ण माहिती करता सुद्धा या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल